सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छवा विसावला जळीला. बाय 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 बाय. आणि आम्हाला सोडून चाललेले आहेत. चलो बाय बाय. एन्जॉय एन्जॉय. बाय एन्जॉय. आणि सगळे निघालेले आहेत आम्हाला सोडून, कारण की आमचा प्लॅन थोडा दुसरा आहे. तुम्हाला बघायला मिळेल काय आहे नक्की प्लॅनिंग, म्हणून आम्ही थांबलेलो आहोत. सो चालले आहेत बॅकवॉटर्स लेकला ते कायाकिंग वगैरे सगळं करायला. आणि आम्ही ज्ञानाला घेऊन त्या गोष्टी काही करू नाही शकत आणि तिचा कम्फर्ट झोन इम्पॉर्टंट आहे. तर ते बोलले की चला तुम्ही पण थांबा, पण मग ते फुल डे आउट, मग ती थोडी क्रँकी होणार. आणि ज्ञानाची झोप पण मोड झाली असते. हां, झोप मोड, कारण हे ऑलमोस्ट 7 वाजता निघणार होते. आता 8 वाजले त्यांनी पण लवकर निघणार होते ना, फुल डे बाहेर. मग तिला त्रास नको म्हणून आम्ही बोललो आम्ही लंचपर्यंत तुम्हाला भेटू, म्हणजे ज्ञानाची झोप वगैरे सगळं कम्प्लीट होईल. काल रात्रीसुद्धा ती जेवढे वेळ आम्ही जागे तेवढ्या वेळ ती पण जागी, त्यानंतर झोपली. सो तिचं कम्फर्ट झोननुसार आम्ही कॅन्सल केलं, ड्रॉप केलं. थोडं सेकंड हाफ त्यांना भेटू आम्ही. येस. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आम्ही रेडी झालेलो आहोत, पण सगळे गेलेले आहेत आणि आम्ही तिघेच इकडे बाकी आहोत, मी, ज्ञाना आणि ज्ञानाची आई. सो आम्ही आता त्यांना भेटणार आहोत लंचला डायरेक्ट, कारण की ज्ञाना सकाळी झोपलेले, ते लवकर उठून गेलेत आणि मग त्यांना आम्हाला भेटता नाही आलं, म्हणजे त्यांच्यासोबत जाता नाही आलं. सो असं काय जाता नाही आलं त्यांच्यासोबत. सगळ्यांना करायचं होतं कायाकिंग. आणि ज्ञाना लहान आहे तर आम्ही नाही जाऊ शकत, हे ना नाना. आम्ही सगळं ऑलरेडी केलेलं आहे आणि मग आता आम्ही निघालो आहोत आणि अजून आम्हाला एक कपल भेटणार आहे. झोप झाली मस्तपैकी, ज्ञाना झोपली. आम्ही अजिबात डिस्टर्ब केलं नाही, नानाला पण आणि नानाच्या आईला पण. नानाची आई पण मस्त 10 वाजता उठली आज. थोडी डाऊन होती काल. हा, रात्री तिला थंडी वगैरे अशी आलेली, बापरे मी घाबरलेलो की गोवा ट्रिप इथेच जाते की काय. पण ठीक आहे, आम्हाला आता अजून एक कोणतरी कपल भेटणार आहे. त्यांच्यासोबत त्यांना मी सांगितलं त्यांना जॉईन होतो, तोपर्यंत आम्ही येतोच. आणि आता ते कुठे आहेत आम्ही त्यांना नोट करतो आणि मग भेटूया. नाही नानू, भेटूया ना त्यांना सगळ्यांना. लेट्स गो. आणि ज्ञाना आहे ना आता मध्ये मध्ये बोलायला लागले, बा 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 गा 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 असं असं करायला लागली. हे बघा, काल नवीन नवीन टोपी घेतली, आज घातली. अरे किती सुंदर सुंदर दिसतोय आम्ही. शावीला पण घेतलीये. सो चला आमच्या बरोबर आता असेच तुम्ही राहा आणि आम्ही कुठे भेटतो त्यांना तुम्ही बघा. सो सगळे गेलेले आहेत आणि आमचा ब्रेकफास्ट आज स्वतः अभि करणार आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये आहे ब्रेड अँड माय फेवरेट अंडे, कारण की अभिला तेवढंच होतं करता. अभिला याच्याशिवाय दुसरं काय करताच येत नाही. ब्रेड आणि अंडे, अंड्याचा काही प्रकार बनवू शकतो आणि खाऊ पण शकतो आणि खायला देऊ पण शकतो. सो बघा, वेगळं काहीतरी प्रकार करतो. इकडे 2 कट करतो, सगळ्यांना 2-2 असे पीस. आणि फाल्गुनी रेडी होते, तोपर्यंत मी ब्रेकफास्ट रेडी करतो आमच्या दोघांसाठी अंड्याचं. आणि तिला पण बनवलेलं मी आवडतं अंडं. तिला जेव्हा मी विला बुक करत होतो तेव्हाच मी तिला बोललो की आपण विलामध्ये बनवूया. ती बोलते मी काय बनवणार नाही. मी म्हटलं तुला नाही बनवायचं आहे, घरी तर तू मला रोज बनवून देत असते, मी तुला काहीतरी यावेळेस बनवून देणार. आणि माझी वेळ आलेली आहे आज की मी तिला काहीतरी बनवून देतोय. होपफुली तिला आवडेल. मी बनवलेलं अंडं तिला आवडतं. बघूया, तिचे पण रिव्ह्यूज घेऊया अंडं बनवल्यानंतर. केलं नाही ना. ब्रेकफास्ट फॉर यू. आवडेल तुला?
ब्रेकफास्ट फॉर यू मॅम. थँक्यू. घरी तू मला रोज बनवून देत असते पण आज तुला कसं माहिती की मला फ्रेंच टोस्ट जास्त आवडतं? मला मी एकदा ऐकलेलं तुझ्याकडून की तुला माझ्या हाताचं हे फ्रेंच टोस्ट आवडतं. तुझ्या हाताचं असं नाहीये मला माझ्या फ्रेंच हाताचं टोस्ट. मला बनवून द्यायचं होतं तुला. लॉजिक. हां. मी मम्मीकडे जेव्हा पण जाते तर मम्मी मला फ्रेंच टोस्टच देते बिकॉज मला फ्रेंच टोस्ट प्रचंड आवडतात. ह्याच्या काय बोलतात अंडर ब्रेड पेक्षा. आणि ही रेसिपी एकदम काय म्हणतात त्याला सोपी आणि सुंदर आहे. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही घरी बनवू शकता. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगू नका कारण की रेसिपी काहीच नाही याच्यात. एवढं सगळं बनवल्यानंतर मी माझं हाफ फ्राय कसं विसरू शकतो. आता हाफ फ्राय पण करणार मी. मला मी हे याच्यासाठी ठेवलंय का मला पलटी नाही करायचं पण वरचा पण पोर्शन शिजला पाहिजे म्हणून मी ते ठेवलंय. वाफेवर छान असं ते शिजतं. तुम्हाला ते शिजल्यावर पण मी दाखवेन. अरे वा, बघ बाबांनी किती छान छान बनवून दिलंय. ना तुला पण पाहिजे, तुला पण पाहिजे एक बघ. छान जोक. ब्रेकफास्ट बघ आईला कसं दिलंय छान छान. मी मॅन वर्सेस वाईल्ड मी बघ एवढं खातोय आणि हिचं फक्त एवढंच आहे. कसं आहे टेस्ट? हा आवडलं ना? नानू तुला पण पाहिजे एक? नानू अंड पाहिजे का? ए नानू, ए नानू, ती बघ ती बघ ती बघ ती बघ. खायला चालू करू दे. सो इथे ज्ञान आणि ज्ञानाचे बाबा मॅचिंग आहे. मॅचिंग ट्विनिंग केली आहे आणि आई पण थोडीशी मॅचिंग आहे ना नानू. सॉक्स नाही घातली. हे बघा कसं दिसतोय आम्ही कमेंट करून सांगा. सो निघालेलो आहोत आणि आता बघा मस्त मस्त कॅब घालून बसली आणि आमची धन्नो पण रेडी आहे गाडी. सो कुठे भेटतात अजून काय माहीत नाही कारण की असा ट्विस्ट झाला आहे की त्यांचा फोनच नाही लागत आहे फाल्गुनी. ते अशा ठिकाणी गेलेत की तिकडे नेटवर्क कमी आहे. ताईने मला फोन केलेला तो तिचा दुसरा फोन चालू होता. नाही पण त्याला पण नेटवर्क नाही, मला पण केलेलं. सो बघूया आता कुठे भेटतात आणि कसं काय होतंय प्लॅनिंग. लेट्स गो. धन्नो रेडी आहे. गाडी ऑलरेडी चालू करून आलो आहे कारण की खूप उन्हात तापलेली. वॉश पण नाही केली आहे गाडी त्यांनी. आणि हे आहे आमचा विला. सो गोवाची हीटला बीट करण्यासाठी आम्ही घेतलेला आहे शुगर कॅन ज्यूस आणि बरं वाटतंय थोडं. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. गोव्याची हीटला बीट करण्यासाठी काय पाहिजे. पण एवढी दिवसा हीट आहे पण रात्री थंडी आहे ना फाल्गुनी. ऍक्च्युली ह्युमिड नाही आहे क्लायमेट. हा आणि रात्री थंडी लागते. नाही गरम आहे हीट आहे पण ह्युमिड नाही आहे. ह्युमिड नाही, चिपचिप नाहीये. नकोय तुला? नमस्कार काका. काय बोलतात? गाडी पार्क तरी करा. ये उतर. अहो आलो असतो पण बघा ही पण झोपली आहे. जागी करा आणि घेऊन ये. नको नको तिकडे आमच्यासाठी जेवायला थांबलेत सगळे ऑलरेडी 1-2 तास लेट होतो आम्ही. तुम्ही लेटच आला आणि लेट म्हणू नका. नवनीत शेठ चला. कुठे आहे तुमची पत्नी? कुठे आहे? गोवन जवळ असून टाइम नाही. आम्ही गोव्याला आलो घेऊन कळालं. आणि ही कोण आहे? शिवानी. आणि ही कोण आहे? हे टॉयज तुमचे आहेत? हिला अजून टॉयज लागतात खेळायला. काय तिकडे तुझे आहेत का ते? तुझे आहेत का? काय बघा आल्या आल्या मल्टीग्रेन माणसं पण वेगळीच आहेत. आणि एक आमच्याकडे पाठवलंय. काय म्हणतो? एकदम मस्त. ही यांची गाडी आहे ना अजून ती? 2 आहेत का? आले बापळे. कोण आहे नानू? हो पण ते ना इकडे बघ.
बघ वैष्णवी, बघ कसं खेळवायचं त्यांना. माझ्याकडे नको देऊ, त्यांना खेळवायला लवकरच येऊ दे. साईड ओव्हर आलं आणि मिडल बर्थ आलं आणि ते पण 43. तिने नाही बोलवलंय, नवनीतनी बोलवलेलं. हॅलो. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, काय दिलं हे, काय दिलं तुला? आम्हाला जाम खेळणी आवडतात. फक्त पण त्या उमरी काढूला तुला मिळेल पण नाही. वेलकम टू गोवा सिंगम. गोवा हे बघा बापले, घालून चालली कुठे? ऊन लागतंय. कुठे चालली? फायनली आम्ही आलेलो आहोत केप गोवाला फॉर लंच. आणि नानू पण आहे. दिल में क्या है ऐसा भी क्या करूं तुझको भी थोड़ा असर जरूर ये खामोशी दीदी बा कुठे आलेले, कुठे आली? शाम पहले जब कि तुमसे मिली थी नजर ऐसा चकराया कि अब ये न जानूं कि जाऊं तो जाऊं किधर. तुम सामने थे पर अगले ही पर थे उछल. अब क्या बताऊं मैं दीवाना मैं तुम्हारे बारे में ही सुबह शाम सोचता हूँ क्यों. Even when the night changes, it will never change, baby. It will never. आपल्याकडे खाण्याला आपण दोघंच रेड स्नॅपर आहे. जो तुम हाथों ये लगता है कि मिल गई हर खुशी. जो तुम टोनक मागव दोन्ही पण. तो लगता है कि हर खुशी टोनकच कर दोन्ही पण. यही दो कर दो. इंडियन मसाला करूँ नहीं, अपना जो नॉर्मल जो तुम लोग देते रिसर्च था ना ये. टोनक ना ये है स्ट्रॉबेरी एंड बनाना, ये है कैरेट चीज केक. सो आम्ही सगळे जेवलेले आहोत आणि हे कपल्स एवढे फोटोजेनिक आहेत की सगळे फोटो काढतात. म्हणजे एक प्लेसवर कमीत कमी 10 फोटो मोबाईल भरलेत सगळ्यांचे. आणि ही बघा लोकेशन. सो आम्ही आता निघालेलो आहोत केप गोवावरून आणि नानू मस्त मजा करते, नानू खेळते मस्त पैकी. आणि नवनीत शेठ काय म्हणणं आहे तुझं? आता आम्ही चाललोय इथे ना, परत आम्हाला इथे सोडा आता परत पहिले. सासूरवाडीला सोडतोय दोघांना आणि आम्ही पुढे निघतोय आमच्या प्रवासाला. सो आम्ही पोचलेलो आहोत आणि येता येता आम्ही आणलेली आहे प्रॉन्स. आणि ते फाल्गुनीज फेवरेट प्रॉन्स बनणार आहेत, पण ते बनवणार आहे मी, कारण की यांना किचनमध्ये माझे फेवरेट फाल्गुनीने बनवले, पण बनवणार आहे मी यावेळेस.
काहीच क्लीन करून नाही आणले. तिथे फाल्गुनीची रेसिपी फाल्गुनीची पण बनवतोय मी. आता टेस्ट आपण रिव्ह्यू घेऊया हे सगळं बनवल्यानंतर. बघायचं फाल्गुनीची रेसिपी नाहीये. हे करपले नाहीयेत. आहे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.